आम्हाला भारवाही या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे कर्मवीर बहुजन समाजासाठी काम करत होते आणि अशाच कालखंडात अस्पृश्य समाजाला जाती व्यवस्थेच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचा महामानव फास लागला तर लागू दे गळ्याला पण हात लावणार 14 सत्याग्रही तळाला असं म्हणत या देशातली जाती व्यवस्था मोडून काढण्यासाठी प्रस्थापितांच्या छातीवरती बसून थया थया नाचत होता। आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की जर इथला बहुजन समाज सुखी करायचा असेल तर आता बोलून चालणार नाही, तर त्यांना कायद्याचा आधार द्यावा लागेल। आणि म्हणून ज्यांनी घटना लिहिली आणि त्यातून भारत देश साकारला ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून संविधान आणि भारत कसा असावा या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासमोर उभी आहे। नमस्कार, मी अक्षता तानाजी खेडकर विषय मांडते भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून भारत आणि संविधान। ज्या काळात मोडकळीस आलेल्या वर्णव्यवस्थेच्या वाड्यावर जाती व्यवस्थेची चूल मांडून कधीच न पावणाऱ्या देवासाठी नैवेद्य बनवण्यात जो काळ गुंतला होता, माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळत नव्हती, दीन दलितांना गावकुसा बाहेरचं जीणं जगावं लागत होतं, त्यांच्या गळ्याभोवती मडकी आणि कमरेला डहाळ्या बांधल्या जात होत्या, स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होतं, भुके कंगालांना अन्न मिळत नव्हतं। अशा परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी 60 देशांच्या घटनांचा अभ्यास केला, काही तत्व स्वीकारली आणि मग भारतीय घटना लिहिली। पण भारतीय घटना लिहित असताना बाबासाहेब हे विसरले नाहीत की घटनेचा पाया हा धर्मनिरपेक्षता आहे। त्यांनी घटनेमध्ये प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं होतं, पण एक धर्म दुसऱ्या धर्मावरती आक्रमण करणार नाही याची काळजी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेमध्ये घेतलेली दिसून येते। त्या दृष्टीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मनिरपेक्ष भारत अपेक्षित होता, पण अलीकडच्या काळामध्ये कुठे तिरंगा लक्षात राहतो, मी शेकडो ध्वजांच्या देशात राहतो, सगळ्या विचारधारा केल्यात पाठ मी, सोयीनुसार सगळ्या पक्षात राहतो असं म्हणत मानवता आणि लोकशाहीचा अभाव, हिंदुत्ववादाच्या नावाखाली भगव्याचं सुरू असलेलं राजकारण एक अंधारूपी साम्राज्य निर्माण करताना दिसते। मग स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांना घातक असणारं हे साम्राज्याची काजळी दूर करून संविधानाच्या तत्वानुसार सर्वांना समान न्याय, अधिकार, आर्थिकतेच्या तत्वानुसार व्यवसाय, नोकरी स्वातंत्र्य, निवडणुकीचा अधिकार, धार्मिक वैचारिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सर्व अधिकार मानवता तत्व रुजवण्यासाठी देण्यात आलेले आहेत। आणि त्याच्या आधारे चालणारा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनातून अपेक्षित आहे। त्यासाठी महाडच्या सत्याग्रहापासून ते मंदिर प्रवेशापर्यंत या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी सर्वसामान्य माणसांना त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या अस्तित्वासाठी केलेले आहेत हे विसरून चालणार नाही। ज्या वेळेला बाबासाहेब कामगार मंत्री होते आणि विदर्भ मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आले त्यावेळी एका खाणजवळ ते थांबले, तेव्हा ती खाण 25 ते 30 फूट खोल खाली होती, तेव्हा त्यामध्ये एक बाई काम करत होती आणि ज्यावेळी बाबासाहेब खाली वाकून बघतात आणि खाली एक छामकान गोखले आणि कंत्राटदारांच्या जातात, जसं ते खाली जातात तसं श्वास घेणं कठीण व्हायला लागतं, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की तर काम करणारी बाई ही प्रेग्नेंट आहे। तेव्हा बाबासाहेब त्या बाईला विचारतात की माय किती महिन्यांची गरोदर आहेस, तेव्हा ती म्हणते की साहेब मी 8 महिन्यांची गरोदर आहे। तेव्हा बाबासाहेब म्हणतात की तर मला श्वास कठीण झाले घेणं, त्या पोटातल्या लेकराला तू काय श्वास देऊ शकणार आहेस, तू कंत्राटदाराला सांगून वरती का काम करत नाहीस किंवा पगारी रजा का घेत नाहीस। तेव्हा ती बाई म्हणते की साहेब इथं वरती सुद्धा काम मिळत नाही आणि ते पगारी रजा सुद्धा मिळत नाही। तेव्हा रागाने लालबुंद होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पी.ए. श्यामखान गोखले यांच्या हातातून एक कागद हिसकावून घेतात आणि त्यावरती लिहितात की या देशातल्या प्रत्येक महिलेला प्रसूतीच्या काळामध्ये सक्तीची पगारी रजा मंजूर व्हावी। आणि तेवढ्या कागदावरती आज संसदेमध्ये कायदा अंमलात आलेला आहे। पुरुषांच्या बरोबरीनं महिलांना संधी असेल, समानता असेल, संरक्षण, सक्षमीकरण पुरवणारे संविधान आणि त्या तत्वानुसार चालणारा भारत या हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली, तिथं मुलींना प्रवेश दिला, बहुपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद घालण्यासाठी प्रयत्न केले, मजूर कष्टकरी महिलांसाठी 21 दिवसांची किरकोळ रजा, दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि 20 वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती वेतन अशा गोष्टीतून महिलांचं संरक्षण, सक्षमीकरण बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं। आणि अशा प्रकारे महिलांना सन्मानाने त्यांचे हक्क मिळवून देणारं संविधान आणि त्यातून सक्षम महिला असा एक भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता। आज जगाच्या वास्तवावर नजर टाकली तर आर्थिकतेच्या कारणावरून व्यक्तीचा ठरवला जाणारा दर्जा, उच्च मध्यम गरीब हा वर्ग जातीय तेढ, विशिष्ट धर्माला विशिष्ट धर्माच्या विरोधात भडकावून अफवांचा जहर पसरवून सामाजिक अस्थिरतेचा पसरवला जाणारा कहर असेल, लोकांना वाटणारी असुरक्षिततेची भावना असेल, आज एखाद्या धर्मावर जर अन्याय झाला, जातीवर अन्याय झाला तर त्याचाच समाज फक्त आज पेटून उठताना दिसतो। ही परिस्थिती पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणायचे
की पाणी वाहत असताना पाण्याच्या आड एखादा दगड आला तर पाणी व्हायचं थांबत नाही. पाणी व्हायचं तसं वाहतं, फक्त वाहण्याचा मार्ग बदलतं. जेव्हा जेव्हा आपण अन्यायाविरुद्ध लढा उभा करतो त्यावेळी इथली व्यवस्था इथल्या सर्वसामान्य माणसांवरती अन्याय करायचा तसा करते, फक्त अन्यायाचा मार्ग बदलते. आम्हाला अन्यायाच्या मुळापर्यंत जायला हवं. म्हणून स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांची रुजवण करणारं संविधान आणि बंधुत्वाच्या भावनेने चालणारा भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीनं अपेक्षित होता. त्यासाठी बाबासाहेब म्हणायचे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिका याचा अर्थ हातात लेखणी घ्या, संघटित व्हा आणि मग संघर्ष करा. पण शिकण्याच्या ऐवजी आम्ही हातात दगड घेतले, संघटित झालो आणि थेट संघर्ष करायला लागलो. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हातात दगड नाही तर लेखणी अपेक्षित होती, कारण त्याच लेखणीच्या जोरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या बहुजन समाजाला शिकवण्याचं, इथल्या अन्याय जो काय होत होता त्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून दिलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून शिक्षित भारत त्यांना अपेक्षित होता. म्हणून जाती, धर्म, भाषावादाचे झेंडे मिरवणाऱ्यांनो तिरंगा आठवा असं म्हणत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांची शिकवण असेल. शिक्षण, धर्मनिरपेक्षता या आधारे जे संविधान आम्हाला लढायला शिकवतं, जगायला शिकवतं, ते संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं आहे आणि त्यातून एक भारत साकारलेला आहे. आणि हा भारत आर्थिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या तेवढाच सक्षम अपेक्षित आहे आणि तो करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल एवढाच आशावाद व्यक्त करते. आणि कवी अनंत राऊतांच्या शब्दात इतकंच सांगते, धर्म आणि ग्रंथ आता बस करारे चालणे, माणसांच्या आसवांना वाचणारा पाहिजे. मनपूर्वक धन्यवाद. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.